तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलेला आहे। पैठण तालुक्यातल्या गल्हाटी नदीला पूर आलाय, त्यामुळे पाचोड आणि पाचोड खुर्द गावांचा संपर्क तुटलेला आहे। दरम्यान सिल्लोड तालुक्यात देखील असाच पाऊस पडत असल्यानं नदी नाल्यांना पूर आलेला आहे। सिल्लोडच्या हळदा गावातलं हे दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। हळदा गावच्या नदीला पूर आल्यानं नागरिकांच्या घरात या पुराचं पाणी शिरलंय। गावकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यानं पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात सुद्धा यश आलेलं आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून। मोहसिन, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे तिथे? सौरभ, दुष्काळी मराठवाडा ज्याला म्हटलं जातं, त्या दुष्काळी मराठवाड्यात आता कालपासून जो पाऊस होतोय त्याने हाहाकार माजवला आहे। म्हणजे मराठवाड्यात सर्वत्र, नांदेड असेल, लातूर असेल, बीड असेल, जालना, सर्वत्र पाऊस होतोय। तसाच पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील रात्रीपासून आपल्याला पाहायला मिळतोय। पैठण असेल, सिल्लोड असेल, फुलंब्री असेल, सोयगाव असेल, या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। पैठणमधील पाचोड परिसरात गावांचा संपर्क तुटला आहे। सोयगावमध्ये नद्यांना पूर आलाय, तर दुसरीकडे सिल्लोडच्या हळदा गावात देखील तुफान पाऊस झाला आणि गावात पाणी शिरलं, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, त्याबद्दल लोकांचं नुकसान झालेलं आहे। आणि सध्या मी छत्रपती संभाजीनगर शहरात उभा आहे। शहरात देखील रिमझिम सतत पाऊस या ठिकाणी कोसळताना आपल्याला पाहतोय। आणि याचा परिणाम म्हणून जायकवाडी धरणाची पाणी पातळी देखील वाढलेली आहे, कारण धरणात परिसरात हा जो पाऊस होतो त्यामुळे धरणाची टक्केवारी 87% पर्यंत पोहोचली आहे। आणि कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येईल असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे। त्यामुळे गोदावरी पात्रात कोणी उतरू नये असा इशारा देखील देण्यात आला। आणि सोबत जालना आणि संभाजीनगर येथील 100 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे सुरुवातीचे जे जून, जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्यात ज्या पद्धतीने पाऊस झाला नव्हता, अपेक्षित पाऊस मराठवाड्यात झाला नव्हता, तो पाऊस आता कुठेतरी सप्टेंबर महिन्यात त्याच्या सुरुवातीपासूनच पाहायला मिळतोय। आणि हा कुठेतरी दिलासा म्हणावा लागेल, कारण पाण्याचा प्रश्न गंभीर होतो दरवर्षी मराठवाड्यात। आता जायकवाडी जर मोठ्या क्षमतेने भरला तर संभाजीनगर आणि जालन्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल, उद्योगाचा प्रश्न सुटेल, सोबतच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे। त्यामुळे हा जो पाऊस पडतो त्याकडे कुठेतरी मराठवाड्याला दिलासा मिळाला असं म्हणता येईल। सौरभ, मोहसिन, या परिस्थितीवर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।